विद्यार्थ्यांना ओळख श्री ज्ञानेश्वरीची नाविन्यपूर्ण उपक्रम। आळंदीत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। पुणे आळंदी प्रतिनिधी शिंदे महेश। शालेय विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची ओळख व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्ये व आध्यात्मिक संस्कार रुजावेत या उद्देशाने श्री ज्ञानेश्वर माऊली संस्थान कमिटी आळंदी आणि ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ओळख श्री ज्ञानेश्वरीची या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्य आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख बबरूवान शेंडगे पाटील, ज्येष्ठ नेते हवप बाळासाहेब मोहिते पाटील, मराठवाडा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष रामभाऊ मोहिते पाटील, प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब हव्वाळ, हबप शंकर महाराज फपाळ, पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच माजलगाव तालुका अध्यक्ष निळकंठ सर आदींनी 12 ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांची भेट घेतली। यावेळी आळंदी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश काका वडगावकर यांच्या नुकत्याच झालेल्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे औचित्य साधून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। याप्रसंगी अजित वडगावकर म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीची ओळख व्हावी आणि तिच्यातील जीवनमूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावीत यासाठी दोन्ही संस्थांनी हा उपक्रम सुरू केला आहे। आतापर्यंत सुमारे 200 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला आहे। ज्ञानेश्वरीचा विचार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशभरात आणि जागतिक पातळीवर पोहोचावा यासाठी संस्थांचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले। या उपक्रमासाठी अध्यापन करणारे शिक्षक कोणतेही मानधन घेत नाहीत। ज्ञानेश्वरीचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची सेवाभावाची भूमिका शिक्षकांकडून पार पाडली जात आहे। हबप परमेश्वर महाराज फपाळ यांनी विविध शाळांमध्ये जाऊन अध्यापन व जनजागृतीचे कार्य केले असून शंकर महाराज फपाळ यांनीही या उपक्रमाच्या प्रसारासाठी योगदान दिले आहे। विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच नीतिमूल्ये, अध्यात्म आणि संस्काराची जोड मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे वडगावकर यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शेंडगे निळकंठ यांनी केले। शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। ह्या असा दुही संगमानं सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याला जरी आम्ही उपस्थित राहू शकलो नाहीत तरी बीडकरांच्या वतीनं, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं आणि मराठवाड्याच्या वतीनं आम्ही काकांचं हे चिंतन, अभिष्ट चिंतन करत आहोत। चालू होतोय। तसंच जे राज्यभर काम करतायत मराठा महासंघाच्या माध्यमातून आणि ज्यांचं माऊलींवर नितांत प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि काही करण्याचं त्यांची मानस पण आहे, तर त्यांनाही ते आमचे श्री बाळासाहेब शेंडगे, भगवानजी शेंडगे यांना आम्ही या निमित्तानं ओळख ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीनं विनंती करतो की आपला हा ओळख ज्ञानेश्वरीचा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्रभर होण्याकरता, तो पुढे नंतर जगभर होण्याकरता आपण प्रयत्नशील राहावं अशी परिवाराच्या पुन्हा तुम्हाला विनंती करते। आणि त्यानिमित्ताने जे अभ्यासक्रमातलं एक पुस्तक बनवलेलं आपण आधीच्या विद्यार्थ्यांकरता जे 32 धडे ज्ञानेश्वरीनं मुलांकरता महत्त्वाचे असलेल्या ओळ्या काढून त्याच्यावर प्रत्येक जसं आपल्या पुस्तकात धडे असतात तसे प्रत्येक विषयाला घेऊन 32 विषय घेऊन 32 धडे आहेत। तर याचा उपयोग प्रत्येक धड्याचा मुलाला काही ना काहीतरी त्यातनं त्याच्या जीवनात त्याला उपयोग होईल असे हे धडे आहेत। आणि हा पुस्तक विशेषतः 8वीच्या मुलांकरता आपल्या देवस्थानचे माजी विश्वस्त अभयदेव गेटे महाराज, बागडे महाराज, शेवाळे महाराज आणि साळुंखे महाराज या महाराज मंडळींनी आणि इतर महाराजांनी त्यांना सहकार्य केले। अतिशय छान असे अभ्यासक्रमाचं पुस्तक ओळख ज्ञानेश्वरीचं बनवलेलं आहे। हा पुन्हा एकदा सांगतो, हा धार्मिक विषय न होता हा मूल्य संस्काराच्या दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे सर्वांनी पाहावं अशी समाजाला या निमित्ताने विनंती। आणि हे पुस्तक मी ओळख ज्ञानेश्वरी परिवाराच्या माध्यमातून पुढे त्याचा प्रचार प्रसार करण्याकरता बबरूवानजी शेंडगे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष सुरेश काका वडगावकर यांना विनंती। पुस्तक